5 वर्षाच्या मुलाने चॉकलेट समजून पॉवरच्या गोळ्या खाल्ल्या. एक नाही, 2 नाही तर पूर्ण 6 आणि गोळ्या खाऊन झाल्यानंतर त्या 5 वर्षाच्या मुलासोबत जे घडलंय, ते ऐकून तुम्ही स्तब्ध व्हाल. या घटनेबद्दल ज्याने कोणी ऐकलं तो थक्क झाला आणि पूर्णपणे हादरून गेला. चला जाणून घेऊ या घटनेमध्ये नेमकं काय घडलं. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही घटना आहे बिहार राज्यातील खगडिया येथील. या ठिकाणी राहणारा रोहन जो की आपल्या घरात खेळत असतो. त्याचे वडील हे कामावर गेलेले होते. आई काही भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेलेली होती. पण जेव्हा ती आई घरी येते तेव्हा ती बघते की रोहनच्या हातात काही गोळ्यांचे पाकिट होते. ती आई रोहनच्या हातातून पाकीट घेते हे बघण्यासाठी की नेमक्या या गोळ्या कशाच्या आहेत. तेव्हा तिला कळतं की ह्या त्या गोळ्या आहेत जो तिचा पती पॉवर वाढवण्यासाठी घेऊन आलेला होता. पण त्या संपूर्ण गोळ्या रोहनने चॉकलेट समजून खाऊन घेतलेल्या होत्या. रोहनची आई तात्काळ आपल्या पतीला फोन करते आणि त्याला सांगते की रोहनला मोठ्या प्रमाणात घाम येत आहे आणि त्याच्या नाकातून खूप रक्त चाललेले आहे. हे ऐकल्यानंतर रोहनचे वडील धावपळ करीत घरी येतात आणि रोहनला बघतात. रोहनच्या पोटात खूप दुखत होतं आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणात घाम चाललेला होता. रोहनचे आई वडील कुठलाही विचार न करता रोहनला पटनामधील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टर रेहमान अन्सारीला रोहन दाखवण्यात येते. पूर्ण घडलेला प्रकार सांगितला जातो. पण ते ऐकल्यानंतर त्या ठिकाणी असलेले जे डॉक्टर होते ते खूप परेशान होतात. कारण त्या डॉक्टरांना काहीच माहीत नव्हते की यावर काय इलाज करावा आणि कुठलं औषध द्यावे. म्हणून सगळे डॉक्टर एम्स रुग्णालयात फोन करतात आणि तेथील डॉक्टरांना त्याविषयी विचारतात. पण त्या ठिकाणी रोहनची तब्येत खूप बिघडत चाललेली होती. रोहन हा घामाघूम झालेला होता आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खूप वेदना होत होत्या. आणि जेव्हा पटनामधील डॉक्टरांनी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांना हे सगळं सांगितलं, त्यावेळी ते डॉक्टर म्हणतात की यावर अजून काही रिसर्च आणि एक्सपेरिमेंट झालेले नाही. त्यावरून आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही की त्या मुलाची तब्येत नॉर्मल होईल. आम्हाला याविषयी काहीच माहीत नाही, तुम्ही स्वतः विचार करा, असे बोलून त्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी फोन कट केला. मग पटनामधील डॉक्टर यावर उपचार कसा करावा याचा विचार करायला सुरुवात करतात. रेहमान अन्सारी डॉक्टर बोलतात की या मुलाच्या पोटात गोळ्या आहे. जर आपण या गोळ्या पोट दाबून बाहेर काढल्या तर या मुलाची तब्येत पहिल्यासारखी नॉर्मल होऊन जाईल. मग इलाज करण्यासाठी ते डॉक्टर एका ग्लासमध्ये पाणी घेतात आणि त्या पाण्यामध्ये काही मात्रात हे मीठ टाकतात. ते मीठ पाण्यात चांगल्या प्रकारे विरघळल्यानंतर रोहनला ते पिण्यासाठी देतात. रोहन ते पिल्यानंतर काही मिनिटातच उलटी करायला सुरुवात करतो. रोहनने ज्या गोळ्या खाल्लेल्या होत्या त्या सगळ्या बाहेर पडायला सुरुवात होते. त्यानंतर डॉक्टर हे रोहनला इमर्जन्सी वॉर्डमध्ये ठेवतात. काही वेळ निघून गेल्यानंतर रोहनची तब्येत नॉर्मल होऊन जाते. या प्रकारावर डॉक्टर अन्सारी बोलतात की नॉर्मल माणसाने जरी 6 गोळ्या खाल्ल्या तरी त्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण या गोळ्या खाल्ल्याने हृदयाची धडकन वाढते आणि ब्लड प्रेशर हाय होतो. त्यामुळे अशा गोळ्यांना लहान मुलापासून दूर ठेवले पाहिजे. मित्रांनो, रोहनचा जीव फक्त डॉक्टरांच्या समजदारीने वाचला कारण त्यांनी घरचा उपचार केला. नाहीतर रोहनचा जीव वाचणे हे खूप कठीण होते. मंडळींनो, या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. त्यांना पण कळू द्या की या गोळ्यांमुळे कुठला प्रकार घडू शकतो. तर चला मंडळी, भेटू एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, सावधान महाराष्ट्र.